सार्थ तुकाराम महाराज गाता अभंग 519. श्रीपुत्रादी के राहिला दर, विषयी पडी भर अतिशय. श्रीपुत्रादी के राहिला दर, विषयी पडी भर अतिशय. आता सोडवणे धावा नारायणा, मज हे वासना अनावर. आता सोडवणे धावा नारायणा, मज वासना अनावर. एवनिया आड ठाके लोक लाज, तो हे दिशे काज अंतरले. एवनियाड ठाके लोक लाज, तो हे दिशे काज अंतरले. तुका म्हणे आम्हा जेथे जेथे गोवा, तेथे तुम्ही देवा सांभाळावे. तुका म्हणे आम्हा जेथे जेथे गोवा, तेथे तुम्ही देवा सांभाळावे. स्त्रीपुत्रादिके राहिला दर, विषय पडी भर अतिशय. अर्थ स्वतःच्या आसक्त मन स्थितीबद्दल महाराज देवाजवळ बोलतात. स्त्रीपुत्र इत्यादी नातलगाच्या विषयी मला आदर आहे आणि भोग्य विषयांबद्दल मनात भावनेचा भर आहे. माझ्यामध्ये विषयावासना अत्यंत अनावर झाल्यामुळे अहो नारायणा, यातून मला सोडवण्यासाठी धावा जर लोक लज्जा आड ठाकली, तर आमचे परमार्थाचे काळ अंतणार असे दिसते. हे देवा, ज्या ज्या ठिकाणी आम्हाला गुंतून पडण्याची वेळ येते, त्या त्या ठिकाणी तुम्ही मात्र सांभाळावे. सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 520. पडिलो भोवनी होतो बहु चिंतवनी, पडिलो भोवनी होतो बहु चिंतवनी. होतो चुकलो मार्ग, लाहो केला लाग वेग. होतो चुकलो मार्ग, लाहो केला लाग वेग. इंद्रियाची संधी होतो सापडलो बंदी, इंद्रियाची संधी होतो सापडलो बंदी. तुका म्हणे बरे झाले, विठ्ठल सेवाचे आले. तुका म्हणे बरे झाले, विठ्ठल सेवाचे आले. पडिलो भुवनी होतो बहु चिंतावनी, होतो चुकलो मार्ग, लाहो केला लाग वेग. अर्थ देवाला तुकाराम महाराज म्हणतात, मी प्रपंचात अतिशय चिंतेच्या भुऱ्यात पडलो होतो. खरोखर माझा मार्ग चुकला होता, परंतु यातून निसटण्याचा मार्ग करून खऱ्या मार्गाला लागलो. आधी मी इंद्रियाच्या पिसामध्ये सापडून बंदीत सापडलो होतो, पण एक फार बरे झाले, माझ्या वाचेला विठ्ठल हे नाव आले. सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 521. बरे झाले आली ज्याची त्याच्या घरा, चुकला पानेरा ओढाळाचा. बरे झाले आली ज्याची त्याच्या घरा, चुकला पानेरा ओढाळाचा. बहु केले दुखी त्याची या सांभाळे, आता तोंड काळे तेने लोभे. बहु केले दुखी त्याची या सांभाळे, आता तोंड काळे तेने लोभे. त्याची या अन्याये भोगा माझे अंग, सकळ ही लाग ध्यावा लागे. त्याची या अन्याये भोगा माझे अंग, सकळ ही लाग ध्यावा लागे. नाही कोठे स्थिर राहो दिले क्षण, आजीवरी सेना पावलो तो. नाही कोठे स्थिर राहो दिले क्षण, आजीवरी सेना पावलो तो.
वेगळ्याल्या खोडी केली तळात ओढी. सांगावया घडी नाही सुख सकळई लाग द्यावा लागे. नाही कोठे स्थिर राहो दिले शन आजीवरी शीन पावलो तो. वेगळ्याल्या खोडी केली तळाजोडी. सांगावया घडी नाही सुख निरवणी तो का चालीला गोवारे. देवापाशी भार सांडवणे निरवणी तो का चालीला गोवारे. देवापाशी भार सांडवणे. बरे झाले आली ज्याची त्याच्या घरा चुकला पानेरा ओढाळाचा. अर्थ इंद्रियाच्या संगतीने किती त्रास होत होता आणि त्यातून आपण कसे सुटलो त्याचे वर्णन महाराज करीत आहे. जो हृषिकेश इंद्रियाचा स्वामी आहे ती त्याची इंद्रिये त्याच्याच घराकडे आली ते फार चांगले झाले. आता माझा व तो त्या ओढाळ इंद्रियाचा संबंध तुटला. आजपर्यंत या इंद्रियांना सांभाळत बसण्यामध्ये इंद्रियांनी मला फार त्रास दिला, पण आता त्याच्याविषयी लोभ तोंड काळे करून निघून गेला. त्या इंद्रियाकडून काही वाईट कर्म झाले, अन्याय झाला तर त्याची फळे भोगण्यासाठी आपले शरीरच खर्ची पडते. या इंद्रियांनी मला कोठेही क्षणभर बसू दिले नाही, राहू दिले नाही. आजपर्यंत याच्या संगतीने मला फार क्षीण झाला. या इंद्रियाच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या खोड्या सांभाळताना त्यांनी माझी देवाशी टाटाटूट केली. यांनी आपल्या संगतीने एक क्षणभर देखील सांगण्यासारखे सुख दिले नाही. पण मी काय केले? मी सगळी आसक्ती टाकली. इंद्रियाचा समुदाय देवापाशी ठेवून त्याच्यातून बाहेर चालता आलो. सार्थ तुकाराम महाराज गाता अभंग 522. न करावी आता पोटासाठी चिंता आहे त्या संचिता मापला हो. न करावी आता पोटासाठी चिंता आहे त्या संचिता मापला हो. दृष्टी ते घालावी परमार्था ठाई शुल्लका उपायी शीन झाला. दृष्टी ते घालावी परमार्था ठाई शुल्लका उपायी शीन झाला. येथे तव नाही घेई जेशी सवे काही नाही जीवे वेचो मिथ्या. येथे तव नाही घेई जेशी सवे काही नाही जीवे वेचो मिथ्या. खंडनेची नव्हे उद्वेग वेज झारे बापुडे संसारी सदा असो. खंडनेची नव्हे उद्वेग वीर झारे बापुडे संसारी सदा असो. शेवटा पावावे नावाचे बैसणे बुजाबळे कोणे कष्टी व्हावे. शेवटी पावावे नावेचे बैसणे बुजाबळे कोणे कष्टी व्हावे. तुका म्हणे आता सकळांचे सार करावा या पार तरी ऐसा. तुका म्हणे आता सकळांचे सार करावा या पार तरी ऐसा. न करावी आता पोटासाठी चिंता आहे दासंचेता मापला हो. अर्थ निवृत्ती मार्गाला लागल्यावर काय करायचे? महाराज म्हणतात आता पोटाकरता चिंता करायला नको. जेवढे धान्य शिल्लक आहे ते खाऊन संपू. याचा अर्थ असा की जे संचित कर्म आहे व जे प्रारब्ध आहे ते संपवू. आपली दृष्टी परमार्थाच्या ठिकाणीच ठेवावी, कारण बाकीच्या सामान्य खटाटोपीने शीन मात्र पदरात पडला आहे. ह्या यहलोकातील काहीही गोष्ट आपल्याबरोबर नेण्यासारखी नाही. येथील मिथ्या गोष्टीच्या लाभाकडे जीवाचा वेळ खर्च करू नये, आयुष्य फुकट घालू नये. आम्ही कितीही काळजी केली तरी जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये खंडा पडणार नाही.
कारण आपण संसारामध्ये हीनदिनच असतो. नौकेमध्ये आपण बसलो तर ती आपल्याला विनाशायस पलीकडे पोचवते, पण जर आपण तिचा अहेर केला तर पोहून जाण्याचे कष्ट मात्र पदरी पडतील. ते कशाला करायचे? हरिनाम हे या नौकेसारखेच आहे. याचा आधार घ्यावा. जगात व्यापार पुष्कळ असतात, पण हरिनामाचा व्यापार सर्वात सारभूत आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. पंढरीनाथ भगवान की जय. तुकाराम महाराज की जय. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.